प्रवचन चार ग्रंथांतर्गत ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकार. ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकार मध्ये आचार्य भगवान सर्व जीवाचा केवळ ज्ञान हा स्वभाव आहे, तो त्याचा अधिकार आहे. आणि अशा केवळ ज्ञान स्वभावास्वरूप आत्म्याला जो आश्रय करतो त्या जीवाला बंध होत नाही. केवळ ज्ञान स्वरूप आत्म्याला जाणत असताना रागादी विकारी भावाची उत्पत्ती बुद्धिपूर्वक नाही, म्हणून बंध नाही. आणि मागटल्या 20 गाथेमध्ये जे अतींद्रिय शुद्ध आत्मज्ञान आणि आनंदाला प्राप्त झालेले आहेत, त्यांना शरीर नाही, तर त्यांना सुख कसं असेल अशी शंकाकाराने शंका विचारले होते. तर त्याला आचार्याने उत्तर दिलं, ज्ञान आणि सुखाचा आधार आत्मा आहे. ज्ञान आणि सुखाचा आधार शरीर इंद्रिया पर पदार्थ नाही. पण तो आत्म्याचा स्वभाव असल्यामुळे अनंत सुखाला अनंत ज्ञानाला प्राप्त झाल्यामुळे त्यांना शरीरासंबंधी असणारे भूक तहान आदी याचं त्यांना भोजनाबद्दलचं दुःख नाही. म्हणून भगवान कवला आहार पण घेत नाही, हे आचार्याने त्या ठिकाणी सांगितल्यानंतर आता या 21 नंबर गाथेला शीर्षक देतात, अब ज्ञान के स्वरूप का विस्तार और सुख के स्वरूप का विस्तार क्रमशः प्रवर्तमान 2 अधिकारों के द्वारा कहते हैं. इनमें से प्रथम अतीन्द्रिय ज्ञान परिणमित होने से केवली भगवान के सब प्रत्यक्ष है यह प्रकट करते हैं. मग आतापर्यंत आचार्याने ज्ञान अधिकाराचा स्वरूप सांगत असताना त्यासाठी सांगतात, आणि चारित्र्यामध्ये प्रत्यक्ष परोक्ष धर्म नाही, तर प्रत्यक्ष आणि परोक्ष धर्म ज्ञानाच्या पर्यायाचे धर्म आहेत. ज्ञान प्रत्यक्ष आहे, तर त्या प्रत्यक्ष ज्ञानाच्या जरी जाणीवेत येणारे सर्व पदार्थांना प्रत्यक्ष संज्ञा दिलेली आहे, एका अपेक्षेने. दुसऱ्या अपेक्षेने जे ज्ञानाचं स्वरूप आहे ते ज्ञानच एक अपेक्षेने सुख आहे. म्हणून कथनचित ज्ञान आणि सुखामध्ये भेद पण केला, आणि कथनचित ज्ञान आणि सुख एकच आहे असं असताना सुद्धा या ठिकाणी आचार्य ज्या ज्ञानामध्ये सर्व पदार्थ प्रत्यक्ष जाणले गेले त्या ज्ञानामध्ये अज्ञान काही राहिलं नाही. आणि जिथे अज्ञान नाही, अज्ञानाने रहित तेच ज्ञान सुख स्वरूप आहे. म्हणून त्यांना काहीही परोक्ष नाही, म्हणजे सर्व त्यांना प्रत्यक्ष आहे. गाथा नंबर 21. वास्तव में ज्ञान रूप से केवल ज्ञान रूप से परिणमित होते हुए
केवली भगवान के सर्व द्रव्य पर्याय प्रत्यक्ष है, वे उन्हें अवग्रहादि क्रियाओं से नहीं जानते हैं. आचार्य सांगतात वास्तविक म्हणजे खरोखर ज्ञान स्वरूप केवळ ज्ञान रूपाने परिणमित असणारे केवली भगवान त्यांच्या केवल ज्ञानामध्ये सर्व द्रव्य त्यांच्या सर्व पर्याय प्रत्यक्ष जाणले जातात आणि त्यांना केवळ ज्ञानाच्या जरी जाणत असताना त्यांच्या ज्ञानामध्ये छद्मस्ताप्रमाणे पहिले दर्शन उपयोग, नंतर अवग्रह, या अवाय आणि धारणा हे ज्ञानक्रमाने एक एक होतात आणि असं ते केवली भगवंताचं ज्ञान केवळ ज्ञान अवग्रह आदीच्या द्वारे क्रमाने जाणत नाही. कारण ज्या ज्ञानाला परिणत होत असताना 5 इंद्रियांनी मनाची आवश्यकता असते आणि जे ज्ञान इंद्रिय मनाच्या माध्यमातून विषयाकडे झुकलेलं आहे, केवलीमध्ये विषय त्यांच्या ज्ञानामध्ये झळकतात. केवलींना विषयाकडे जाणण्याचा प्रयत्न करावा लागत नाही आणि छद्मस्त जीवांना विषयाकडे उपयोग इंद्रियाच्या माध्यमातून दिल्यानंतर ते पदार्थाला क्रमपूर्वक जाणतात. म्हणून इंद्रिय मानसजनित ज्ञानामध्ये क्रम असतो आणि अतींद्रिय पूर्ण केवळ ज्ञानामध्ये क्रम नाही. टीका केवली भगवान इंद्रियों के अवलंबन से अवग्रह या अवाय पूर्वक क्रम से नहीं जानते. केवली भगवंतांना इंद्रियाच्या अवलंबनाशिवाय ते पदार्थाला अवग्रह अवापूर्वक क्रमाने जाणत नाहीत. कारण प्रत्येक जीवाचा जो केवल ज्ञान स्वभाव आहे, त्या केवल ज्ञानाचा स्वभाव सर्व पदार्थांना युगपत एक समयामध्ये जाणण्याची सामर्थ्य आहे. जीवाचा स्वभाव आहे युगपत जाणण्याचा. असं असताना सुद्धा हा अज्ञानी अतींद्रिय केवल ज्ञान स्वरूपाला अतींद्रिय केवल ज्ञानाच्या द्वारे जाणत नाही. म्हणून त्याला पर्यायामध्ये ज्ञान क्रमाने प्रगट होते. किंतु स्वयमेव समस्त आवरण के क्षय के क्षण ही अनादि अनंत अहेतु और असाधारण ज्ञान स्वभाव को ही कारण रूप ग्रहण करने से तत्काल ही प्रकट होने वाले केवल ज्ञान उपयोग रूप होकर परिणमित होते हैं. इसलिए
उनके समस्त द्रव्य क्षेत्र काल और भाव अक्रमिक ग्रहण होने से समक्ष संवेदन की प्रत्यक्ष ज्ञान की अवलंबभूत द्रव्य पर्याय प्रत्यक्ष ही है. मग अशा त्या केली भगवंताचे आगम भाषेच्या अपेक्षेने संपूर्ण ज्ञानावरणादी चार घाती कर्माचा क्षय होतो आणि त्याच क्षणामध्ये अनादि अनंताचं अहेतुक जे ज्याला दुसऱ्याला कोणत्याही कारणाची अपेक्षा नाही असं असाधारण जे विशेष असं ज्ञान स्वभावाला कारणरूप ग्रहण करण्याचे अनादि अनिधन ज्ञान मात्र एक सत्सामान्य स्वभावाला ग्रहण केल्यामुळे जाणल्यामुळे त्याच्यामध्ये स्थिर राहिल्या कारणाने तत्काल त्याच वेळेलाही प्रगट झाल्यामुळे काय प्रगट झालं? केवळ ज्ञान उपयोगरूप परिणाम करणे जे आपल्या असाधारण ज्ञान स्वभावाला अनुभव करतात त्याच्यामध्ये स्थिर राहतात. तर 13व्या गुणस्थानामध्ये पूर्ण केवळ ज्ञान रूपाने परिणाम होऊन आणि या कारणाने उन्हे समज त्यांना सर्व द्रव्य त्यांचे सर्व द्रव्य क्षेत्र काल आणि भाव सर्व द्रव्याचे द्रव्य क्षेत्र काल भाव ला अक्रमिक ग्रहण होने से सर्व द्रव्याच्या द्रव्य क्षेत्र काल भावाला किंवा त्यांच्या द्रव्यगुण पर्यायाला युगपत एका समयात ग्रहण करतात जाणतात. म्हणून समक्ष संवेदन म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाच्या अवलंबूत असणारे द्रव्य पर्याय प्रत्यक्ष ही है. अशा सर्वज्ञ भगवंतानं सर्व द्रव्यगुण पर्याय प्रत्यक्ष आहे. मग ते पर्यायामध्ये प्रत्यक्ष का झाले? तर असाधारण प्रत्यक्ष केवल ज्ञान स्वभावस्वरूप जो आपला स्वतःचा शुद्ध कारण परमात्मा आहे त्या कारण परमात्म्यामध्ये एक अंतर्मूर्त स्थित राहिले तर त्या अतींद्रिय एकदेश क्षौक्षमिक ज्ञानाची परिणती अंतर्मूर्त आपल्या ज्ञान स्वरूपामध्ये राहिली तर त्याचं फळ अध्यात्म भाषेने केवळ ज्ञानाची पर्यायामध्ये प्रत्यक्ष ज्ञानाची परिणती झाली. आगम भाषेच्या अपेक्षेने घाती कर्माचा अभाव झाला आणि घाती कर्माचा अभाव झाला केवळ ज्ञानाची उत्पत्ती झाली तर सर्व द्रव्याचे द्रव्यगुण पर्याय प्रत्यक्ष ज्ञानामध्ये काय झाले अवलंबूत झाले म्हणजे निराकार ज्ञानाला आपला संपूर्ण आकार समर्पित केलेला आहे. मासे सर्व द्रव्याचे द्रव्य क्षेत्र कालभाव आणि सर्व द्रव्याचे द्रव्यगुण पर्याय हे त्यांचं प्रत्यक्ष केवळ ज्ञान आहे आणि त्या प्रत्यक्ष केवळ ज्ञानामध्ये प्रत्यक्ष जाणीवेत आलेले आहेत. मग असं प्रत्यक्ष केवळ ज्ञान पर्यायामध्ये कार्यरूपाने प्रगट होण्याचं कारण तर प्रत्यक्ष असाधारण केवळ ज्ञान स्वभावस्वरूप आपला स्वतःचा शुद्ध आत्मा आहे. अशा स्वतःच्या शुद्ध आत्म्यामध्ये ते स्थिर राहिले
तर कारणरूप प्रत्यक्ष केवल ज्ञान स्वभाव जो होता, अनादि अनिधन, त्याच्या आश्रयाने पर्यायामध्ये साधी अनंत प्रत्यक्ष केवल ज्ञानाच्या पर्यायाची उत्पत्ती झाली. जी कारणामध्ये स्वभावाची शक्ती होती आणि वर्तमानमध्ये पुरुषार्थ कारणामध्ये स्थिर राहण्याचा केला, तर त्या जीवाला कार्यामध्ये स्वयं उत्पन्न झाली. म्हणजे अनंत चतुष्टय आदी हे शरीरातून उत्पन्न होत नाही, चतुर्थ कालामधून उत्पन्न होत नाही, वज्रषभ नाराच्या सहननामुळे उत्पन्न होत नाही, घाती कर्माच्या अभावामुळे उत्पन्न होत नाही. मग स्वतःच्या कारणामध्ये शक्ती होती, ती कार्यामध्ये प्रगट झाली. आणि अनंत भगवंतांना पर्यार्थिक ज्ञाने शरीर आहे, इंद्रिय आहेत. मग शरीर इंद्रिय आहेत तरी सुद्धा त्यांचा व्यापार, त्यांची परिणती शरीर इंद्रिय मनाच्या माध्यमातून होत नाही. म्हणजे सद्भाव असून सुद्धा त्याच्या कामातून कार्य प्रगट होत नाही. कारण त्यांनी त्याचं अवलंबन घेतलं नाही, पर पदार्थाचे अवलंबन घेतले नाही. म्हणून अनंत भगवंतांना 10 प्राणापैकी 6 प्राणाचा अभाव आहे. आता त्यांना आयु, श्वासोश्वास आदी 4 प्राण आहेत आणि 6 प्राणाचा त्यांना अभाव झालेला आहे. मग अशा 6 प्राणाच्या अभावामध्ये 4 प्राणाच्या सद्भावामध्ये त्यांच्यामध्ये अशा कार्याची त्या ठिकाणी उत्पत्ती झालेली आहे. भावार्थ, जिसका न आदि है न अंत है, तथा जिसका कोई कारण नहीं और जो अन्य किसी द्रव्य से नहीं है, द्रव्य में नहीं है, ऐसे ज्ञान स्वभाव को ही उपादेय करके केवल ज्ञान की उत्पत्ति के बीजभूत शुक्ल ध्यान नामक स्वसंवेदन ज्ञान रूप से जब आत्मा परिणमित होता है, तब उसके निमित्त से सर्वघाती कर्मों का क्षय हो जाता है और उस क्षय होने के समय ही आत्मा स्वयमेव केवल ज्ञान रूप परिणमित होने लगता है. मग ज्याला आदि आणि अंत नाही, ज्याला कोणी कारण नाही आणि जो अन्य कोणाच्या द्रव्यामध्ये नाही, जे आपल्या स्वतःच्या आत्म्यामध्ये आपल्या स्वतःच्या जीवद्रव्यामधून इथे अन्य दुसऱ्या कोणाच्याही कारणाची परद्रव्याची अपेक्षा नाही, असा जो कोण आहे, एक ज्ञान स्वभाव. मग असा अनादि अनिधन एक ज्ञान स्वभाव परद्रव्य निरपेक्ष आणि स्वद्रव्य सापेक्ष अशा स्वभावाला उपादेय करून, म्हणजे त्याला विषय करून त्याच्यामध्ये काय स्थित राहतात. त्यामुळे काय होतं, केवळ ज्ञानाच्या उत्पत्तीचं बीजभूत
मग केवळ ज्ञानाची उत्पत्ती शुक्ल ध्यानाने होते आणि शुक्ल ध्यानाचा विषय अनादि व निधन एक ज्ञान स्वरूप आत्मा, त्याला विषय करून ते जाणतात श्रुत ज्ञानाच्या द्वारे, अतींद्रिय भाव श्रुत ज्ञानाच्या द्वारे. मग अशा शुक्ल ध्यान नावाच्या स्वसंवेदन ज्ञान रूपाने, मग आगम भाषाने शुक्ल ध्यान म्हटलं जातं आणि अध्यात्म भाषेने स्वसंवेदन ज्ञान रूपाने परिणत आत्मा परिणमन करतो, जी अशा आपल्या स्वतःच्या शुद्ध ज्ञानस्वरूप आत्म्याला जाणतो, त्याच्या स्थिर राहतो. त्याच वेळेला त्या शुक्ल ध्यानाच्या किंवा स्वसंवेदन ज्ञानाच्या परिणतीच्या द्वारे त्याचा घाती कर्म स्वयंक्षयाला प्राप्त होतात. आणि ज्या वेळेला घाती कर्म क्षयाला प्राप्त होतात त्याच समयाला आत्मा स्वयमेव केवळ ज्ञान रूपाने परिणमत होणे लगता आहे. मग स्वयं काय झाला, तळाला केवळ ज्ञान रूपाने परिणमन झाला, अन्य कोणाची त्याला अपेक्षा नाही. वे केवल केवल ज्ञानी भगवान शौक्षमिक ज्ञान वाले जीवों की भांति अवग्रह या अवाय और धारणा क्रम से नहीं जानते, किंतु सर्व द्रव्य क्षेत्र काल भाव को एकपट जानते हैं. मग असे जे केवली भगवान, त्यांना जे केवळ ज्ञान प्रगट झालेलं आहे, त्या प्रगट झालेल्या केवलींच्या केवळ ज्ञानामध्ये क्रम करण व्यवधानाची अपेक्षा नाही. मग असं केवळ ज्ञान भगवंतांना काय होतं, क्षावक्षमिक ज्ञानी जे जीव ज्याप्रमाणे विषयाला जाणत असताना अवग्री आवाय धारणा या क्रमाने जाणतात, पण ते सर्वज्ञ भगवान या क्रमाने न जाणता सर्व द्रव्य क्षेत्र काल भावाला युगपत एका समयामध्ये प्रत्यक्ष जानतात. इस प्रकार उनके सब कुछ प्रत्यक्ष होता है. मात्र काय आहे, त्या केवली भगवंतांना सर्व काही प्रत्यक्ष आहे. म्हणजे सर्व काही प्रत्यक्ष आहे याचा अर्थ आत्म्याचा स्वभाव, ज्ञान स्वभाव सर्व प्रत्यक्ष आहे. तो सर्व प्रत्यक्ष केवळ ज्ञान स्वभाव प्रगट झाला आणि केवळ ज्ञान प्रगट झाला सर्व प्रत्यक्ष स्वभाव, तर त्याच वेळेला स्वच्छत्व शक्ती आहे. मग स्वच्छत्व शक्तीच्या द्वारे सर्व द्रव्याने आपले द्रव्य क्षेत्र काल भाव स्वभाव स्वरूप किंवा उत्पादवे द्रव्य स्वरूप, द्रव्यगुण पर्याय स्वरूप असा जो आपला नेय स्वभाव आहे, तो नेय स्वभाव त्या नेयाने स्वच्छत्व शक्तीमध्ये आत्म्याला समर्पित केले. मग स्वच्छत्व शक्तीच्यामुळे आत्म्यामध्ये झळकले आणि ज्ञान शक्तीचा स्वभाव सोपर प्रकाशी आहे. मग ते केवळ ज्ञानी जीव आपल्या स्वतःचे द्रव्य क्षेत्र काल आणि भाव, आपल्या स्वतःचे द्रव्यगुण पर्याय यांना प्रत्यक्ष तन्मय रूपाने जाणतात आणि आपल्या जीवाला सोडून जे अन्य विश्वामधले 6 द्रव्य आहे
त्या 6 द्रव्याच्या द्रव्यक्षेत्र काल भावाला किंवा द्रव्यगुण पर्यायतरूप पदार्थाला सोपर प्रकाशी शक्ती असल्यामुळे स्वशक्तीच्या द्वारे स्वतःला जाणतात आणि पर प्रकाशित स्वभाव असल्यामुळे बाकीच्या अनंत पदार्थाला प्रत्यक्ष जाणतात. म्हणजे त्यांना आता जाणण्यासाठी काहीही प्रत्यक्ष राहिलं नाही असं नाही, सर्व जाणलेले आहेत. मग हा काय आहे? प्रत्येक जीवाचा स्वभाव इंद्रिय, मन, प्रकाश, देव, गुरु, शास्त्र यांचं अवलंबन न घेता आपल्या स्वतःच्या आत्मिक शक्तीने सर्व पदार्थाला युगपत जाणण्याची शक्ती आत्ता माझ्यामध्ये वर्तमानमध्ये आहे असा सर्वज्ञ प्रत्यक्ष स्वभाव जे जीव देवगुरु शास्त्राच्या सानिध्यामध्ये जाऊन अशा सर्व प्रत्यक्ष असाधारण ज्ञान स्वभावरूप आत्म्याचे ज्ञान करतात, श्रद्धा करतात, परोक्ष रूपाने त्याला स्वीकार करतात आणि प्रत्यक्ष रूपाने अनुभव करतात. ते जीव पहिल्यांदा पर्यायामध्ये निश्चय सम्यक दृष्टी, निश्चय सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र पर्यायामध्ये प्राप्त होते आणि तेच जीव पुढे कालांतराने त्याच भवामध्ये तद्भव मोक्षगामी असतील तर मुनी दीक्षा धारण करून त्याच भावामध्ये केवळ ज्ञान प्राप्त करून निर्वाण प्राप्त करतील. मग एका जीवाच्या पर्यायामध्ये प्रत्यक्ष सर्व द्रव्यगुण पर्यायाला जाणणाऱ्या पदार्थाची शक्ती एका द्रव्यामध्ये जर प्रगट झालेली आहे तर मीही त्यांच्यासारखा द्रव्य आहे, त्यांच्यासारखेच अनंत गुण आहेत आणि त्यांच्यासारखेच पर्यायामध्ये शक्ती सर्व द्रव्याला युगपत जाणण्याची आहे. अशा प्रकारे जाणून श्रद्धान करून जो जीव अनुभव करतो तोच अल्प काळामध्ये अतींद्रिय स्वसंवेदन ज्ञान रूपाने परिणमन करतो तर केवळ ज्ञानाची प्राप्ती व निर्वाण होतो. मग भावी नैगम्याने मी अशा प्रकारे माझ्या एक ज्ञान स्वभावरूप आत्म्याला स्वसंवेदन ज्ञानाने अनुभवन करेल, जाणेल, त्या रूपाने परिणमन करेल तर भावी नैगम्याने माझ्यामध्येही ही प्रगट होण्याची शक्ती, ज्याच्यातून हे कार्य प्रगट होतं असा कारण परमात्मा माझ्यापाशी आत्ता विद्यमान आहे. आणि अशा आत्म्याला ध्यान केल्यामुळे स्वसंवेदन ज्ञान रूपाने परिणमन केल्यामुळे अतींद्रिय भावतृत ज्ञान रूपाने परिणमन केल्यामुळे मी मोक्ष मार्गस्थ आहे आणि जसा पुरुषार्थ पुढे वाढेल आणि क्रमनिमित्त पर्यायाची योग्यता आणि पुरुषार्थ याच्याद्वारे माझ्यामध्येही हे कार्य प्रगट होण्याची कारणरूप आत्मा विद्यमान आहे, त्याला मी अनुभव केलेला आहे, जाणलेला आहे तर एक दिवस माझ्यामध्ये हे कार्य आपोआप प्रगट होणार आहे. हे जाणून आपणाला काय झालं? आरशामध्ये पाहून आपल्या गालाला लागलेलं काजळ काढायचं आहे. तसं या केवलीच्या केवळ ज्ञानरूपी दर्पणामध्ये पाहून
आपल्या पर्यार्थिक निर्णय आपली परिणती काय आहे, आणि द्रव्यार्थिक निर्णय आपला स्वभाव काय आहे, या दोन्हीचं ज्ञान करा. नित्य अनित्य सामान्य विशेषात्मक पदार्थाचे आणि त्याचं ज्ञान करून सामान्य स्वभावरूप जो शुद्ध आत्मा आहे त्याला विशेष पर्यायांच्या द्वारे त्याला काय करा, आश्रय करा, त्याचा विचार करा, ध्यान करा. तर पर्यायामध्ये मोक्ष मार्गस्थ भूतकाळामध्ये सगळे जीव याच प्रकारे मोक्ष मार्गस्थ होऊन केवळ ज्ञानी होऊन मुक्त झाले. तसं मलाही माझ्या अशा स्वभावाचं आत्ता तो स्वभाव प्रगट व्यक्त आहे, त्याला बहिरंगातून आणावं लागत नाही. आणि प्रत्यक्ष केवळ ज्ञान पर्यायी बाहेरून कुठून येणार नाही. कारणच कथंचित कारणाचा स्वभाव न सोडता कारणीच कार्यरूपाने परिणमन करतं. म्हणून कथंचित कारण कार्य भेद आहे आणि कथंचित कारण कारणाचा भेद नसताना अभेद एक चेतना मात्र, अभेद एक ज्ञान मात्र, अभेद एक शुद्ध उपयोग मात्र मी शुद्ध आत्मा आहे. जसा माझा त्रिकालवर्ती स्वभाव आहे त्या स्वभावरूपानेच मला त्याला विषय करायचा आहे. अन्य मी परद्रव्यामध्ये पुरुषार्थ करू शकत नाही. माझा पुरुषार्थ माझ्या द्रव्यामध्येच होतो. हे जाणून मीही या दृष्टीने प्रयत्न करेन तर मीही त्या अवस्थेला नियमाने भावी काळात प्राप्त होणार आहे. गाथा नंबर 22. गाथा पाठ. नत्ति परोक्कं किंच विसमंत सौवख गुण समीपमिदस्स अख्खातीदस्स सदा संयमेव हि नानजादस्स. अब अतीन्द्रिय ज्ञान रूप परिणमित होने से ही इन भगवान को कुछ भी परोक्ष नहीं है ऐसा अभिप्राय प्रकट करते हैं. मागटल्या गाथेमध्ये अस्थि रूपाने सांगितलं, ज्यांना अतीने ज्ञान रूपाने परिणत झाले त्यांना सर्व काही प्रत्यक्ष आहे. मग कोणी म्हणेल त्यांना काही परोक्ष असणार का नाही, थोडं तर. मग इथे परत परोक्ष नाही, नास्ती रूपाने परत सर्वच प्रत्यक्ष आहे परत या ठिकाणी सिद्ध करतात. पण त्यांना ज्ञानाचं विस्ताराने आम्ही स्वरूप सांगणार आहे. मग कधी अस्थि रूपाने सांगणार, कधी नास्ती रूपाने सांगणार आहोत. अस्थि नास्ती रूपाने सांगत गेलं तरच विस्ताराने कथन होतं. फक्त अस्थीने सांगितलं आणि फक्त नास्तीने सांगितलं तर विस्ताराने कथन होत नाही. सामान्य विशेष रूपाने कथन केल्यानंतरच विस्ताराने कथन होऊ शकतं. मग अशा अतींद्रिय ज्ञान रूपाने परिणत असणारे त्या भगवंतांना अक्षर बंद केली का तू? बंद काहीही केली का? परोक्ष नाही असा अभिप्राय प्रगट करतात. म्हणजे असं तुम्ही ज्ञानामध्ये निर्णय करा. ते अनंत सिद्ध भगवंतांना काहीही परोक्ष नाही, सर्व प्रत्यक्ष आहे. तसं माझ्याही आत्म्याच्या स्वभावाला ज्ञानामध्ये
काहीही परोक्ष नाही, सर्व प्रत्यक्ष जाणण्याची शक्ती आहे. गाथा नंबर 22. जो सदा इंद्रियातीत है, जो सर्व ओर से सर्व आत्म प्रदेशों से सर्व इंद्रिय गुणों से समृद्ध है और जो स्वयमेव ज्ञान रूप हुए हैं, उन केवली भगवान को कुछ भी परोक्ष नहीं है. मग जे सदा कसे इंद्रियातीत आहेत आणि जे इंद्रियातीत आहेत त्यांचं ज्ञान कसं आहे? सर्व बाजूने सर्व आत्मप्रदेशाच्या क्षेत्रातून प्रगट होतं. म्हणून ते कसं आहे? सर्व इंद्रिय गुणों से समृद्ध आहे. मग कोण म्हणेल इंद्रियाचा व्यापार तर नाही, मग इंद्रिय गुणाने कसे समृद्ध आहे? तर इंद्रिय गुणाने समृद्ध आहे याचा अर्थ कोणी शंकाकार शंका मांडेल. केवली भगवंतांना अतिंद्रिय प्रत्यक्ष ज्ञान आहे. इंद्रियजनित त्यांच्यावरची ज्ञानाची परिणती नाही. मग त्यांनी इंद्रियाच्या विषयाला कसं जाणणार? ज्यांची ज्ञानाची परिणती अतिंद्रिय आहे आणि जे छद्मक्त जीव इंद्रिय ज्ञानाच्या द्वारे परिणमन करतात, मग ते कसं जाणतील अशी कोणी शंकाकार शंका मांडेल. तो ते सर्व इंद्रिय गुणों से समृद्ध आहे. इतर इंद्रिय गुणाने समृद्ध आहे म्हणजे जे जीव इंद्रियाच्या द्वारे इंद्रियाच्या विषयाला जाणतात, असे हे इंद्रियाच्या द्वारे व्यापार न करता सुद्धा सर्व इंद्रियाच्या विषयाला ते जाणण्यामध्ये समर्थ आहे. म्हणून सर्व इंद्रियाच्या गुणामध्ये समृद्ध एक अर्थ. दुसरं, जे इंद्रिय ज्ञानाच्या सर्व इंद्रिय ज्ञानाच्या द्वारे जाणवेत येणार ते असं ज्ञान, केवळ ज्ञान सर्व पदार्थाला जाणतं, म्हणून इंद्रिय गुणाने समृद्ध आहे. इथे इंद्रिय ज्ञानाची चर्चा नाही, इंद्रिय ज्ञानाच्या द्वारे जाणवेत येणाऱ्या विषयाला सुद्धा इंद्रियाने रहित ते जाणतात. और जो स्वयमेव ज्ञान रूप हुए हैं, मग स्वतः काय झाले? ज्ञान एक केवळ ज्ञान रूपाने परिणत झालेले आहे. उन केवली भगवान को कुछ भी परोक्ष ने, मग अशा त्या केवली भगवंतानं काहीही परोक्ष नाही, सर्व त्यांना प्रत्यक्ष आहे. टीकार्थ. समस्त आवरण के क्षय के क्षण ही जो भगवान सांसारिक ज्ञान को उत्पन्न करने के बल को कार्य रूप देने में हेतुभूत, ऐसे ही अपने अपने निश्चित विषयों को ग्रहण करने वाली इंद्रियों से अतीत हुए हैं. काय? ज्यांचे संपूर्ण आवरण क्षय झालेले आहे असे भगवान कसे ते सांसारिक ज्ञानाला उत्पन्न करणारे जे संसारी जीव आहेत त्यांना जे ज्ञान उत्पन्न होतं त्या उत्पन्न करणाऱ्या ज्ञानाला बलरूप कार्य देण्यामध्ये, त्या ज्ञानाला शक्ती रूप कार्य देण्यामध्ये असं हेतुभूत असे काय? आपल्या निश्चित विषयाला ग्रहण करणारी इंद्रिया. मग 5 इंद्रिया आपल्या नियत विषयाला ग्रहण करतात. ते इंद्रिया आपल्या विषयाला ग्रहण करण्यासाठी बल देतात. एक इंद्रिया दुसऱ्या इंद्रियाच्या विषयाला
जाणण्यासाठी बल देत नाही. मासे काय झालेले सगळे विषयाला ग्रहण करणारी इंद्रियाच्या अतीत झालेले आहे. जे स्पर्श, रस, गंध, वर्ण, शब्द, ज्ञानरूप सर्व इंद्रिया गुणों के द्वारा सर्व ओर से समरस रूप से समृद्ध है. अर्थात जो भगवान स्पर्श, रस, गंध, वर्ण तथा शब्द को सर्व आत्म प्रदेशों से समान रूप से जानते हैं. मग ज्यांच्यामध्ये स्पर्श, रस, गंध, वर्ण, शब्द हे ज्ञान रूपाने सर्व इंद्रियांचे गुण आहेत, म्हणजे त्या इंद्रियाचं जरी जाणवीत येणारे ते पदार्थ आहेत, वस्तू आहेत. मग त्याच्याद्वारे काय करतात, सर्व वर्ते जी आपल्या स्वतःच्या आत्म्याच्या संपूर्ण क्षेत्रामधून काय करतात, समरस रूपाने समृद्ध आहे. जाणण्यामध्ये कशी आहे, समर्थ आहे, समृद्ध आहे. आणि छद्मस्त जीव कसा आहे, त्याचं ज्ञानावर्णीय वीर्यांतराय कर्माच्या क्षोभक्षमाचं निमित्त असताना ज्या वेळेला चक्षुच्या द्वारे रूप पाहतो त्यावेळेला त्या जीवाच्या आत्मप्रदेशाची रचना चक्षुच्या ठिकाणी झालेली आहे. आत्मप्रदेशाची रचना त्या विशिष्ट इंद्रियाच्या क्षेत्रातूनच छद्मस्त जीव त्या रूपाला ग्रहण करतो. जे छद्मस्त जीव ज्या ज्या वेळेला त्या इंद्रियांच्या विषयाला ग्रहण करतो त्यावेळेला त्याच विशिष्ट आत्मप्रदेशामधून जाणतो, सर्व आत्मप्रदेशामधून जाणत नाही. विशिष्ट आत्मप्रदेशामधून जाणत असताना सुद्धा क्षोभक्षम सर्व आत्मप्रदेशामध्ये झालेला आहे. जे तळपायापासून मस्तकापर्यंत जेवढे आत्म्याचे प्रदेश आहेत त्या संपूर्ण आत्म्याच्या प्रदेशामध्ये क्षोभक्षम होतो. क्षोभक्षम सर्व आत्मप्रदेशामध्ये आहे, पण जाणण्याची क्रिया त्या आत्म्याच्या भावेंद्रियाच्या त्या द्रव्येंद्रियाच्या ठिकाणी जे आत्मप्रदेशाची जी रचना झालेली आहे त्या आत्मप्रदेशाच्या रचनेच्या माध्यमातून जाणतो आणि एका वेळेला एकेकाच विषयाला जाणतो, सर्व विषयाला जाणत नाही. ते भगवान कसे आहेत, सर्व इंद्रियाच्या रूपाने समृद्ध, म्हणजे स्पर्श, रस, गंध, वर्ण, शब्द या सर्व विषयाला आपल्या स्वतःच्या संपूर्ण आत्मप्रदेशापासून समान रूपाने जाणतात, जी एकाच वेळेला जाणतात. आणि छद्मस्ताला असमान रूपाने जाणतात, एक एक विषयाला जाणतात आणि समान एकाच वेळेस जाणतात. और जो स्वयमेव समस्त रूप से तो पर का प्रकाश करने में समर्थ अविनाशी लोकोत्तर ज्ञान रूप हुए हैं, ऐसे इन केवली भगवान को समस्त द्रव्य क्षेत्र काल भाव का अक्रमिक ग्रहण होने से कुछ भी परोक्ष नहीं है. मग असे हे स्वयमेव संपूर्ण रूपाने तो आणि पराला प्रकाशित करण्यामध्ये समर्थ असं अविनाशी जे केवळ ज्ञान प्रगट झालेलं आहे, लोकोत्तर या लोकामध्ये असणाऱ्या मती, श्रुत, अवधी, मन, पर्याय या 4 नाण्यापेक्षा
उत्कृष्ट आहे म्हणून लोकोत्तर ज्ञान रूपाने जे परिणत झालेले आहे असे इन केवली भगवान को आता इन जे या मग या शब्दाचा अर्थ ते केवली भगवान पण होतात आणि या शब्दाचा अर्थ आपला स्वतःचा केवळ ज्ञानस्वरूप आत्मा पण होतो. मग असे इन म्हणजे आपल्या स्वतःच्या केवळ ज्ञानस्वरूप आत्म्याचा स्वभाव किंवा अशाच्या केवळ ज्ञान रूपाने भगवान सर्व द्रव्य क्षेत्र काल भावाला अक्रम रूपाने ग्रहण करतात म्हणजे जाणतात. म्हणून त्यांना काहीही परोक्ष नाही. म्हणजे केवली भगवंताला प्रत्यक्ष ज्ञान प्रगट झालेला आहे म्हणून त्यांना काही एक परमाणू सूक्ष्म अनंत प्रदेशी आकाश रूपी अरूपी असे सर्व द्रव्य त्यांच्या ज्ञानामध्ये निराकार समर्पित केल्यामुळे त्यांना आता काहीही जाणण्याचं परोक्ष राहिलं नाही. जे सर्व प्रत्यक्ष जाणतात. भावार्थ इंद्रिय का गुण जो स्पर्शाधिक एक एक गुणों को ही जानता है. मग इंद्रियाचं कार्य एक एक आपल्या हिश्याला जाणतात. जैसे चक्षु इंद्रिय का गुण रूप को ही जानना है अर्थात रूप को ही जानने में निमित्त होता है. डोळा फक्त काय करेल आपल्या रूपालाच ग्रहण करण्याचं काम करेल. निमित्त होईल तो जाणत नाही त्याचं निमित्त आहे. और इंद्रिया ज्ञान क्रमिक है आणि इंद्रिय ज्ञान कसं आहे क्रमिक आहे. केवली भगवान इंद्रियों के निमित्त के बिना समस्त आत्म प्रदेशों से पर्याधिक सर्व विषयों को जानते हैं. मग ते केवली भगवान काय करतात संपूर्ण आपल्या आत्म इंद्रियाच्या निमित्ताशिवाय आत्मिक शक्तीने संपूर्ण आत्मप्रदेशाच्या द्वारे स्पर्शेंद्रियाच्या विषयाला युगपत एकाच वेळात जानतात. और जो समस्त रूप से तो पर प्रकाशक है ऐसे लोकोत्तर ज्ञान रूप लौकिक ज्ञान से भिन्न केवल ज्ञान रूप स्वयमेव परिणमित हुआ करते हैं. मग अशा प्रकारे काय आहे की समस्त रूपाने स्व आणि प्राराला प्रकाशित करणारा लोकोत्तर केवळ ज्ञान रूपाने केवळ ज्ञान बाकीच्या ज्ञानापासून भिन्न स्वरूप आहे आणि असं स्वयमे परिणत झालेले परिणत होय करते म्हणजे अशा प्रकारे सर्व पदार्थाला जाणतात. इसलिए समस्त द्रव्य क्षेत्र काल भाव को अवग्राही क्रम रहित जानते हैं. इसलिए केवली भगवान के कुछ भी परोक्ष नहीं है. मग असे ते अतींद्रिय स्वसंवेदन ज्ञान रूपाने परिणत झालेले सुपर प्रकाशकत्व ज्ञानाच्या शक्तीचा स्वभाव असल्यामुळे आणि इंद्रिय मन प्रकाश आदी अवलंबन न घेता आणि द्रव्य क्षेत्र काल भावाला क्रमाने न जाणता अक्रमाने युगपत एका समयात जाणतात. अशा जाणणाऱ्या केली भगवंतांना त्यांच्या ज्ञानामध्ये काहीही परोक्ष नाही. जे काहीही जाणणं शिल्लक राहिलेलं नाही. म्हणून आचार्य सांगतात की जो जीव ज्ञानाच्या द्वारे बाहेरच्या नेयाला जाणण्यासाठी प्रयत्न करतो बाहेरच्या नेयाला जाणण्यासाठी प्रयत्न करतो
ज्ञानाला नेयार्थ रूपाने परिणमन करतो, असं ज्ञानाला नेयार्थ रूपाने परिणमन करणाऱ्या जीवाला या विश्वातले नेय पदार्थ सांगतात. हे जीवा, तू जोपर्यंत ज्ञान पर नैयाकार रूपाने परिणमन करशील, तोपर्यंत आम्ही तुला आमचा संपूर्ण नेयाकार तुला समर्पित करणार नाही. मग तू काय करशील? तू ज्ञानस्वरूप आत्मा आपल्या स्वतःच्या केवळ ज्ञान स्वभावरूप आत्म्याला जाणणे रूपाने परिणमन करशील. तेव्हा तुझ्यामध्ये पूर्ण शुद्ध केवळ ज्ञान पर्याय प्रगट होईल. तेव्हा आम्ही तुला संपूर्ण नेयाकार प्रतिबिंबित करणार आहोत. मग तुला सर्व जाणण्याची इच्छा असेल तर सर्व नेयाकार ज्याला समर्पित करतात आपला आकार, त्या ज्ञान रूपाने परिणमन कर. त्या ज्ञान नेयाकार रूपाने परिणमन कर. तर आम्ही तुला द्रव्य, क्षेत्र, काल, भाव, आमच्या त्रिकालवरती पर्याय, त्रिकालवरती अनंत गुण, हे आम्ही तुला काय करणार आहे, एक समयात तुला आम्ही समर्पित करतो. म्हणून इथे आचार्य सांगतात, बाहेरच्या नेयापर्यंत परिणत जीव होतो तोपर्यंत केवळ ज्ञानी होत नाही. आणि स्वने रूपाने परिणमन करतो तेव्हा केवळ ज्ञान होतो. ज्याप्रमाणे रात्र झालेले आहे, सूर्य मावळलेला आहे आणि सकाळी सूर्य आकाशामध्ये उगवला, अंधकार आपोआप नष्ट होतो आणि तो सूर्याचा प्रकाश एक क्षणामध्ये संपूर्ण पृथ्वीला प्रकाशित करतो. तसं आपल्यामध्ये केवळ ज्ञान स्वभाव अधिकार आहे, त्रिकालवरती अनादि अनिधन, आणि केवळ ज्ञान पर्यायामध्ये प्रत्यक्ष प्राप्त होण्याचा पर्यायगत अधिकार आहे. आणि नेयाचा अधिकार स्वयं आपल्याला समर्पित करण्याचा आहे. असं ज्ञानच ज्ञान रूपाने परिणमन करेल. ज्ञान बहिरंगातल्या रूपाने परिणमन करणार नाही. तेच ज्ञान खरं ज्ञान म्हटलं जातं. आणि बाकी सगळं ज्ञान अज्ञान आहे. आणि अशी सामर्थ्य द्रव्यगत शक्ती आणि पर्यायगत शक्ती दोन्हीही माझ्यामध्ये आहे असं जाणून घेऊन द्रव्यगत शक्तीकडे पर्यायगताच्या द्वारे त्याला विषय करा, तर पर्यायामध्ये सम्यक ज्ञानाची उत्पत्ती होते शुद्ध आत्मानुभूतीच्या द्वारे. आणि त्या शुद्ध आत्म्याच्या अनुभूतीच्या द्वारे जे सम्यक ज्ञान क्षोभक्षम प्रगट झालं, त्या क्षोभक्षम सम्यक ज्ञानाचं परंपराने फळ केवळ ज्ञानाची उत्पत्ती होऊन त्याच भावामध्ये तुम्हाला निर्वाण प्राप्त करायचं असेल तर अनंत केवली ज्या मार्गाने, ज्या कारणाने, ज्या पुरुषार्थाने प्राप्त केलेलं आहे ते तुम्हाला करायचं आहे, अन्य करायचं नाही. हे करायचं असेल तर करा, नाहीतर करू नका. हो. हा निरालंब स्वरूप आहे. केवल ज्ञान, केवल दर्शन, केवल सुख, केवल शक्ती, निश्चय अनंत चतुष्टयाने स्वयं परिपूर्ण आहे. ओम.
शांती आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात शांती विसर्जन नमो अर्यंताणं नमो